मित्रांनो, सर्वांना जवळजवळ 31 मार्चला अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरलेला आहे आणि बँकेचे जे काही वसुली प्रतिनिधी आहेत, मग जिल्हा बँकांच्या जे काही सोसायट्या मार्फत जिल्हा बँकेचा व्यवसाय चालतो, तर त्या सोसायटीचे सचिव वगैरे आता तुमच्याकडे वसुलीसाठी तगादा लावत आहेत, तुम्हाला फोन करत आहेत, तुमच्या घराची चकरा मारत आहेत. तुम्हाला आम्हीच दाखवत आहेत, की तुम्ही 31 मार्चपूर्वी पैसे भरा आणि व्याजमाफीचा लाभ घ्या आणि लगेच पुन्हा नवीन कर्जाचं वाटप घ्या. मात्र जे काही सरकारने जी काही घोषणा केली होती, ती छाती ठोकू-ठोकू तीनदा-तीनदा पाण्याच्या घोटापर्यंत परत त्यांनी सांगितलं होतं, की "बुवा आम्ही तुमचा सातबारा कोरा करणारच" असं आश्वासन निवडणुकीपूर्वी दिलं होतं. आता सरकार तर अडचणीत असेल, भिकेला लागलं त्याच्याशी आम्हाला काही घेणं-देणं नाही. पण सरकारनं जे शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं किंवा जे आश्वासन दिलं होतं, तर त्याचं पालन सरकारनं केलं पाहिजे, एवढं आम्हाला समजतं एक शेतकरी म्हणून. आणि अशा बऱ्याच संघटनांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे शेतकऱ्यांना, की तुमच्याकडचं कर्ज अजिबात भरू नका. मग स्वाभिमानी शेतकरी संघटनेसारख्या काही संघटना असतील, संभाजी ब्रिगेड सारख्या राजकीय संघटना आणि सामाजिक संघटनांनी सुद्धा असं आवाहन केलं, की शेतकऱ्यांनी कुठल्याही परिस्थितीत 31 मार्चपर्यंत कधीच पीक कर्जाचा भरणा करू नये आणि वेगवेगळ्या पतसंस्थांचं, बँकांचं कर्ज काढा आणि खुशाल बढवा असंही सांगण्यात आलेलं आहे. कारण 4-4, 10-10 हजार कोटी घेऊन लोकं विदेशात पळून जातात. त्याचं सरकार काहीच वाकडं करू शकत नाही. बऱ्याच उद्योगपतींची कर्ज सरकार राईट ऑफ करतं, त्यांना माफ करतं. त्यांची कर्ज हे करून देतं, त्यांना सूट देतं. त्यांचं काहीच करत नाही. मात्र शेतकऱ्यांना छोट्याशा गोष्टीसाठी अडवणूक केली जाते. सोयाबीनला भाव दिला जात नाही आणि सरकारकडून आता तरी म्हणजे कर्जमाफी मिळेल असं कुठे वाटत नाही. कारण 31 मार्चची तारीख जवळ आलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये बँका आता शेतकऱ्यांसाठी कर्जाचा तगादा लावणार आहेत. दुसरीकडे शेतकऱ्यांचं सिबिल हे बँकांनी खराब केलेलं आहे. त्यामुळे इतर ज्या काही छोट्या फायनान्स कंपन्या असतील किंवा NBFC सारख्या संस्था असतील, तर त्या शेतकऱ्यांना कर्ज देणार नाही आणि मग अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जे जुनं कर्ज आहे, तर ते जे बँकांना पुनर्गठित करायला सांगून नवीन पेरणीसाठी कर्जाची मागणी करावी, राष्ट्रीयकृत बँकांकडे मागणी करावी आणि त्या बँका जर तुमच्या कर्जाची फाईल जर फिरवत असतील, तर तुमच्या तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला भरा. बेटा ते तुमचा तक्रार अर्ज लिहून देतील. जिल्हाधिकाऱ्याकडे ते तक्रार लिहून देतील, मुख्यमंत्र्याकडे ते तक्रार पाठवतील, कृषी मंत्र्याकडे ते तक्रार पाठवतील किंवा मेल आयडी आम्ही तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे उपलब्ध करून देत आहोत आणि तक्रारीचं स्वरूपही तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा मायना त्या ठिकाणी देत आहोत. ज्यांना शक्य असेल त्यांनी या मेलवर कॉपी पेस्ट करायला काही जास्त वेळ लागत नाही. 30 सेकंदाचा वेळ लागतो. तर हे करता आलं तर कदाचित याच्यातून फायदा होऊ शकतो, होणार नाही. तो भाग वेगळा, मात्र प्रयत्न करायला हरकत नसावी असं आम्हाला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद. जय